विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये मतदान पार पडणार आहे। सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विधानसभेचे आमदार या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करतील। आपल्या सर्वच आमदारांचा या वेळेमध्ये मतदान पार पडावं आणि कशा पद्धतीने मतदान करताना मतांचं गणित असणार यासाठी सर्वच पक्षांनी आता नियोजन केलेलं आहे। सकाळी 9 ते दुपारी 4 यामध्ये मतदान पार पडल्यानंतर विधान परिषदेच्या 11 जागांसाठीची मतमोजणीची प्रक्रिया दुपारी 4 नंतर सुरू होणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, दिवसभरामधलं शेड्यूल कसं असेल? विधान परिषदेच्या 11 जागांसाठीची निवडणूक होती, त्याची तयारी विधान भवनामध्ये पूर्ण झालेली आहे। मध्यवर्ती सभागृहामध्ये सकाळी 9 वाजता ही मतदानाची प्रक्रिया सुरू होईल आणि दुपारी 4 वाजेपर्यंत विधानसभेचे जे 274 सदस्य आहेत त्यांना मतदान करता येणार आहे। आता प्रत्येक आपल्या पक्षातील प्रत्येक आमदारांनी मतदान करावं आणि ते मतदान करताना कशा प्रकारे मतांचं गणित असणार आहे त्याचं एक नियोजन हे प्रत्येक पक्षाने केलेलं आहे। त्यामुळे 9 ते 4 दरम्यान सर्व आमदार विधानसभेचे हे मध्यवर्ती सभागृहात जाऊन मतदान करतील आणि त्यानंतर जी मतमोजणीची प्रक्रिया असणार आहे ती पार पडणार आहे। साधारणपणे 4च्या नंतर पुढे 4 ते 5 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ लागू शकतो आणि त्यातनं 12 पैकी कोणते 11 उमेदवार हे विजयी होतात याचं चित्र स्पष्ट होईल। अमोल, वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा